पंचवटी नाशिक येथे 2 मार्च रोजी अभिवादन सभेचं आयोजन. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकच्या वतीनं 2 मार्च रोजी भव्य अभिवादन सभेचं आयोजन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरात प्रवेश करून मानव मुक्तीचा लढा यशस्वी झाला. या लढ्याला एकूण 96 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकच्या वतीनं 2 मार्च 2026 रोजी गौरी पटांगण पंचवटी नाशिक इथे सलग 21वं वर्ष असलेल्या अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. या विषयाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली असून भारतातील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं या अभिवादन सभेसाठी उपस्थित राहावं असं आवाहन स्वागत अध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या वतीनं करण्यात आलंय. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकचे स्वागत अध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे, निमंत्रक बाळासाहेब गांगुर्डे, के काळे, बाळासाहेब चव्हाण, जितेश शार्दूल, यश अल्हाटे यांच्यासह काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकचे सर्व पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. संविधान न्यूजसाठी अनिल केदारे, नाशिक. 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा, त्या सत्याग्रहाला 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस लागले. सर्वात महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा लढा या काळाराम मंदिर सत्याग्रहाला लागला. या सत्याग्रहामध्ये जे शूरवीर आहे त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी 2 मार्च 1930 साली झालेल्या आणि 2 मार्च 2026 रोजी मला वाटतं 96 वर्ष पूर्ण होत आहे. आणि ते 96 वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये आज आपण एक अभिवादन सभेचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभा या दोन्ही लगत असल्या कारणाने आणि विशेष सन्मान म्हणून की ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगलं काम केलं, त्या कार्याची सुद्धा त्या विशेष सन्मान म्हणून त्यांची आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सत्कार करणार आहे आणि स्वागत करणार आहे. मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच विनंती करतो, 2 मार्च 2026 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेला आपण सर्वांनी गौरी पटांगण, बैल बाजार, पंचवटी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती. धन्यवाद. वेळ सांगा. वेळ सायंकाळी 5 वाजता. 2 मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे. हे अभिवादन सभा आयोजित करत असताना गेल्या अनेक वर्षापासून ही अभिवादन सभा होते आहे आणि महाराष्ट्रातील तमाम मंत्री, तमाम आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी ही समिती बोलवत असते. याही वर्षी अनेक नामवंत वक्ते, अनेक चांगल्या प्रकारचे व्याख्याते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सभेचा एक मतितार्थ असा आहे की संपूर्ण समाजाने एकत्र येण्यासाठी, आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी या सभेतून संदेश जाणार आहे. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी नेत्यांना माझं आव्हान आहे की या सभेच्या पूर्वसंध्येला आज आम्ही सर्व, किशोर घाटे आमचे स्वागत अध्यक्ष आहेत, यांच्यामार्फत मी स्वतः या सभेचा अध्यक्ष आहे, माझ्यामार्फत इथे तमाम आंबेडकरी चळवळीतील 40-40, 50-50 वर्ष काम केलेले जे पहिल्यांदा आम्ही नावं घेतलेली आहेत ते सर्व सन्माननीय. त्यांच्यामध्ये आमचे भिवानंद काळे, काळू काळे, आमचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव काळे यांचा नाम उल्लेख टाळला होता, परंतु या पंचक्रोशीतील प्रमुख सर्व कार्यकर्ते या अभिवादन सभेला अतिशय धडाडीनं सहकार्य करणार आहेत, काम करणार आहेत. तेव्हा मी या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की तमाम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी या सभेला उत्स्फूर्तपणे यावं
ज्यांना ज्यांना निमंत्रण भेटलं, ज्यांना भेटलं नसेल त्यांनी या सभेच्या माध्यमातून स्वागताध्यक्ष किशोर घाटे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपल्याला समाज एक करायचा आहे. या एकत्रीकरणासाठी नाशिक ही क्रांतीभूमी आहे. आपण या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल असं आव्हान करतो. जय भीम. मार्च 2023 रोजी जो काळाराम सत्याग्रहाचा स्मृती दिनाचा अभिवादनाचा जो कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, त्यासाठी स्वागत अध्यक्ष किशोरजी घाटे साहेब, तसेच समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे सर आणि कृती समितीने आज पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आणि या पत्रकार परिषदमध्ये वरिष्ठांनी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे अति सुंदर आहे, महत्त्वाची आहे, दिशाहीन न होणारी आहे. त्यासाठी मी आलेले पत्रकार, इतर कार्यकर्ते यांच्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो. आज आपण इथं उपस्थिती दिल्याबद्दल अशीच उपस्थिती 2 मार्चला द्याल अशी मी विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.